वळूया तर टॉप 9 घडामोडींकडे। दांडी बहादर मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांची तंबी। सभागृहातील कामकाजामध्ये सहभागी व्हा। मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्यास खपवून घेणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा। शिंदेच्या सेनेचं मुंबईमध्ये नवीन सेना भवन उभं राहणार। नवीन सेना भवनासाठी जागांची शोधाशोध सुरू। सूत्रांची माहिती। बीकेसी आणि दादरमध्ये जागेची पाहणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। ओमराजे निंबाळकरांच्या पुण्यातल्या घरी पुढील आठवडाभर सुरक्षा राहणार। बंदोबस्त वाढवण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या सूचना। दिवसा 1 अधिकारी आणि 5 पोलीस कर्मचारी तैनात असणार। शिवसेनेच्या माजी आमदाराच्या मुलाची ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात पोस्ट। ओमराजे निंबाळकरांनी उमरग्यामध्ये येऊन शिवसैनिकांची माफी मागावी। शुभम चौगुलेंचं वक्तव्य। शुभम चौगुले हे शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंचे पुत्र। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे सेनेची पुनर्बांधणी। उद्धव ठाकरेंच्या 28 जूनच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं आयोजन। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन। गोकुळ गीतेंच्या विजयानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांचे नरेंद्र दराडेंना डिवचणारे बॅनर।